ॲक्च्युली मी नायर आहे. मी ॲक्च्युली काय माझं गाव केरळ आहे, पण माझं जन्म मुंबईत झालं. शिक्षण मराठीतून झालं. मला माझी भाषा धड बोलता येत नाही, धड लिहिता वाचता येत नाही. पण मी मराठी आहे. हां. एकदा आपले देवळेकर होते महापौर. महादेव देवळेकर ते बऱ्याच वेळा कार्यक्रमाला आले की आमचा सैरेसे असेल की ते पूर्ण बघूनच जायचे. एक दिवस एका फंक्शनला ते आणि मी एकाच रंगमंचावर होतो. मग तेव्हा त्यांना कळलं माझं आडनाव नायर आहे. तेव्हा ते म्हणाले मला माहीत नव्हतं हा नायर आहे. तर मी त्यांना बोललो, साहेब मी गेली 25 वर्ष शाहीर साबळे पार्टीत जय जय महाराष्ट्र गीत गात आलो आहे. मी खऱ्या अर्थाने मराठी माणूस आहे. ते हसायला लागले. मला उलट इतकी वर्ष इथे महाराष्ट्राने खूप प्रेम केलं आपल्यावर. कुठे कोणी असं तुच्छ मानलं नाही की असा हा साऊथ इंडियन, असं कधी कोणी म्हटलं नाही. पण ते आपल्या क्षेत्राचा पण विशेष आहे ना. हो, आपल्या क्षेत्रातल्या लोकांनी कधीच मला असा दुरावा नाही केला. सगळे मोठे मोठे कलावंत. मी तर शायरांचं ते मुखवट आणि चेहरा जेव्हा दूरदर्शनला व्हायचं, मोठ्या मोठ्या लोकांचा तो प्रोग्राम असा 1 तासाचा आम्ही केलं, तेव्हा विनय चास्कर होते. तर मी एक मद्राशाची एंट्री घेतली. मग शायरांना विनय चास्करने विचारलं, अहो तुम्ही परप्रांतीयावर टीका करता, मग याचं आडनाव नायर आहे, ह्याला कसं काय घेतलं तुम्ही? तर शायरांचं वाक्य मला आठवते, जो या मातीवर प्रेम करतो, जो या महाराष्ट्रावर प्रेम करतो, तो कुठल्या जाती धर्माचा असो, तो मराठी माणूस. हे मला माझ्या एंट्री झाल्यानंतर शाहीर असे म्हणाले होते. चास्करांना त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं. हां, मग तुम्हाला मराठी असल्याचा अभिमान आहे. येस. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.